आम आदमी पार्टीकडून राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना संसदेत बोलण्यापासून रोखल्यानं प्रश्नचिन्ह. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा हे गेल्या काही महिन्यांपासून संसदेत सामान्य नागरिक, गरीब आणि वंचित घटकांचे प्रश्न ठामपणे मांडत असल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या मुद्देसूद मांडणीमुळे मोठ्या उद्योगपतींना आणि सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र या पार्श्वभूमीवर आप पक्षानेच राघव चड्डा यांना संसदेत बोलण्यापासून रोखल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात आणि जनतेत आश्चर्य व्यक्त केले जाते. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका होत असून हा निर्णय पक्षाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय. सामान्य जनतेसाठी आवाज उठवणाऱ्या एका तरुण आणि प्रभावी नेत्याला स्वतःच्या पक्षाकडूनच गप्प बसवण्याचा प्रयत्न का केला जातोय? यामागे नेमकं कारण काय आहे? याबाबत आप पक्षानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी जनतेतून जोर धरतीये. सोशल मीडियावरही या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काही जण आप पक्षावर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी भाजपची बी टीम असल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे आप पक्षाची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लोकशाहीत जनतेचा आवाज संसदेत पोहोचवणं ही प्रत्येक खासदाराची जबाबदारी असते. अशा परिस्थितीत जनतेसाठी लढणाऱ्या नेत्याला बोलण्यापासून रोखणं हे लाचारीचं लक्षण मानलं जात असून यामुळे पक्षाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आप पक्षानं तात्काळ या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे आणि राघव चड्डा यांना संसदेत मुक्तपणे बोलण्याची संधी द्यावी अशी जनतेची ठाम मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मेरा साथ थामे रखिएगा, छोड़िएगा मत. मैं आपसे हूं और मैं आपके लिए हूं. और जिन लोगों ने आज पार्लियामेंट में मेरे बोलने का अधिकार मुझसे छीन लिया, मुझे खामोश कर दिया, मैं उन्हें भी कुछ कहना चाहता हूं. मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना. मेरी खामोशी को मेरी हार मत समझ लेना. मैं वो दरिया हूं जो वक्त आने पर सैलाब बनता है. जय हिंद.